रामकृष्ण हरी माऊली. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक मोळी विकणारा घनदाट जंगलातून जात असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला. तेव्हा तो इतका घाबरला की डोक्यावरची मोळी टाकून पुढे पळत सुटला व वाघ त्याच्या मागे धावत सुटला. पळता पळता एका विहिरीच्या काठावर असलेल्या झाडाच्या पारंब्याला धरून उडी टाकली. तेवढ्यात वाघ विहिरीच्या काठावर आला. तेव्हा असे किती वेळ लोंबकळत राहावे म्हणून त्याने खाली उडी टाकावी असा विचार केला. पण खाली पाहिले असता काय तर विहिरीच्या बुडाशी एक भला मोठा नाग फणा काढून बसलेला होता. आता खाली जावे तर नागोबा आणि वर यावे तर वाघोबा. ज्याने ज्या वडाच्या पारंब्याला धरले त्याला पण एक आग्यामोळ होते. पारंब्या हल्ल्यामुळे ते उठलं व त्या माशा त्याला चावू लागल्या. एवढ्यात त्याने वर पाहिले तर त्या मोहोळातील मधाचा एक थेंब नेमका जिभेवर पडला. तेव्हा तो म्हणतो, वा वा, काय गोड मध आहे. वास्तविक सुख तोडे आहे, दुःख पर्वता एवढे आहे. संसारात दुःख नाहीच, सुखाचा आभास आहे. कारण संसारच मूळ दुःखरूप आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि माणसाला तर नित्य सुख हवे आहे, निरंतर सुख हवे आहे, कायमचे सुख हवे आहे. आपले शरीर तर बाल्यावस्था, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपणात सरकत राहून ते शरीर कधी नष्ट होईल याची कोणालाच खात्री नाही. या देहरूपी गावामध्ये संसाराच्या प्रपंचात आल्यानंतर स्वाभाविक दुःखातील भय, निद्रा आणि आहाराचीच भूक आहे.